पहिल्यांदा तर सागर बंगला हा सरकारी आहे। कोणीही सरकारी कामांनी कधीही सागर बंगल्यावर येऊ शकतं, कोणाची अडवणूक नाही। दुसरी गोष्ट, जे माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं, कुठल्या निराशेतून ते बोलतात, कुठली सहानुभूती त्यांना घ्यायची आहे याबद्दल मला कल्पना नाही। ते जे बोलले ते बिनबुडाचं आहे, धादार्थ खोटं आहे, त्यांना देखील माहिती आहे। मराठा समाजाकरता मी काय केलं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं आणि मराठा समाजाला माहिती आहे। आज जी सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आशेचं स्थान आहे, त्याची सुरुवात मी केली आहे। त्याच्या सगळ्या योजनांची सुरुवात मी केली आहे आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या सगळ्या योजना अधिक सुदृढ केल्या आहेत, त्या योजनांमध्ये वाढ केलेली आहे। मराठा आरक्षण मी हायकोर्टात देखील टिकवलं, जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात देखील टिकवलं। माझं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर जे मुख्यमंत्री आले होते आणि त्यांच्यासोबत जे काही ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या, जे काही असेल, पण ते सुप्रीम कोर्टामध्ये ते मुख्यमंत्री हे आरक्षण टिकवू शकले नाही, हे देखील आपण सगळ्यांनी स्पष्टपणे बघितलेलं आहे। त्यामुळे कोणाच्या म्हणण्याने मराठा समाज त्या गोष्टीवर विश्वास ठेवेल असं मानणाऱ्यांपैकी मी नाही। पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते, ज्या स्क्रिप्टवर पवार साहेब बोलत होते, नेमक्या तशा स्क्रिप्टवर तेच विषय जरांगेंनी का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न। त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय आहे काय नाही आहे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं, त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे। योग्य वेळी बाहेर येईल, तुमचं एवढंच आहे, कायदा सुव्यवस्था न बिघडवता कोणी आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही, पण कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन होणार नसेल पोलिसांना योग्य कारवाई ही करावीच लागेल। पूर्ण दलित समाजाने त्याच्यामध्ये सामील व्हा आणि एक तुमच्या दलित भावाला न्याय मिळवून द्या, कारण तो माझाच भाऊ नव्हता, पूर्ण दलित समाजाचा भाऊ होता। त्याच्यामुळे प्रत्येक गरिबाने त्याच्यामध्ये सामील व्हा, कारण गरिबाचाच प्रत्येक वेळेला अन्याय होतो, गरिबावरतीच अत्याचार होतात। म्हणून सगळ्यांनी एकत्र या आणि प्लीज त्याला न्याय मिळवून द्या, एवढीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करू शकतो।